आरंभ एमपीएससी अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण पॉलिटीची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये कंबाईनच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पॉलिटीची लेक्चर सिरीज आपण सुरू केली, त्यामध्ये मी आधी इंट्रोडक्शन म्हणजे आजपर्यंत कंबाईनवर जास्तीत जास्त प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आले होते त्याची आपल्याला माहिती दिली, आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर जे टॉपिक आहेत त्याबद्दलही आपल्याला माहिती दिली. हे आपण सर्व टॉपिक ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले ते टॉपिक आधी संपू, नंतर ज्याच्यावरती कमी प्रश्न विचारले ते टॉपिक नंतर संपू, शेवटी संपू. आणि मित्रो, ऐतिहासिक पार्श्वभूमीला आपण या ठिकाणी सुरुवात केली. मित्रो, ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर ऐतिहासिक पार्श्वभूमी या विषयावर आयोग जनरली प्रश्न विचारत नाही, पण पॉलिटीचा अभ्यास करत असताना आपल्याला समज विकसित होण्यासाठी, आपला पर्स्पेक्टिव्ह डेव्हलपमेंटसाठी या टॉपिकची खूप आवश्यकता आहे. आपण 1773 ते 1853 पर्यंतचे कायदे संपवले. आता अतिशय महत्वाचे 1858 नंतर 1858 पासून जे कायदे आले तिथपासून ते 1947 पर्यंत हे जे कायदे आहेत हे आपल्याला संपवायचे आहेत. मित्रो, हे सर्व कायदे मी आपल्याला सांगतो, पण त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण शेवटी सर्व सिलेबस कंप्लीट करू पॉलिटीचा, त्यावेळेला परत आपण हा जो टॉपिक आहे तो कव्हर करू. तर मित्रो, आपण जास्त वेळ न घेता लवकरात लवकर या व्हिडिओला सुरू करू, आणि लवकरात लवकर आपला सिलेबस कसा संपेल पॉलिटीचा, त्यानंतर इकॉनॉमी पण घ्यायचा आहे, ते आपण बघू. तर 1857 मध्ये भारतामध्ये एक महत्वाचा उठाव झाला, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर 1857च्या स्वातंत्र्य समर, कोणी शिपायाची बंड, शिपायाची भाऊगर्दी, तर कोणी स्वातंत्र्य संग्राम किंवा स्वातंत्र्यासाठीचं पहिलं युद्ध याला संबोधतात. यामुळे काय झालं की इंग्रजांना भारतामध्ये एक मोठं आव्हान दिलं गेलं, आणि या आव्हानामुळे त्यांना आपली परिस्थिती अजूनही डावाडोल आहे याच्याबद्दल जाणीव झाली. वेगवेगळे कारण होते, वेगवेगळ्या कारणाचा आढावा घेऊन त्यांनी बऱ्याच गोष्टीत बदल केले. आणि इथं काय झालं की ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेला इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करूनच ते भारतात आले होते. ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, तिने व्यापार केला, आणि ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेला भारतामध्ये 1857चा उठाव झाला, त्यानंतर जो कायदा आला त्यामध्ये सर्वात पहिलं काम कोणतं झालं तर ईस्ट इंडिया कंपनीला हटवलं. आणि इथून जे भारताचं शासन होतं, भारतामध्ये शासन केलं जात होतं, ते आता क्राऊनद्वारे, राजघराण्याद्वारे संसद सांभाळणार होते. इंग्लंडची संसद भारताचं आता शासन करणार होते, पण इंग्लंडचे संसद हे दुवा असेल भारतातील शासन आणि क्राऊन यांच्यामध्ये. मित्रो, आता याच्या पुढचे 1858 पासून जे कायदे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत. कारण इथून पासून आपल्याला जाणवेल, आता मी जर कोणी नवीन असतील किंवा काही इतर असेल तर त्यांना समजणार नाही, पण ह्या टॉपिकचे म्हणजे हा जो 1858 नंतरचे जे कायदे आहेत ते पॉलिटीच्या दृष्टिकोनातून इतके जास्त महत्वाचे आहेत की ज्यामुळे आपल्या संविधानाची जी पार्श्वभूमी, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की ऐतिहासिक पार्श्वभूमी, ही पार्श्वभूमी कशी तयार झाली तर हे आपल्याला या ठिकाणी दिसते. तर आपण 1858चा आधी कायदा बघू. 1858चा जो कायदा आहे त्याला म्हणतात भारत सरकार कायदा. 1 नोव्हेंबर 1858 ला लॉर्ड कॅनिंग याने भारतामध्ये हा जो राणीचं जे घोषणापत्र होतं ते राणीचं घोषणापत्र लॉर्ड कॅनिंगने भारतामध्ये वाचून दाखवलं. आणि या ठिकाणी या घोषणापत्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्या गोष्टी पुढील प्रमाणे होत्या की ईस्ट इंडिया कंपनी, जे कंपनी आहे, ज्या कंपनीचं शासन होतं, जे व्यापार आणि शासनाचं काम भारतामध्ये करत होते, 1813 ला व्यापार तर रद्द करण्यात आला, 1833 ला पूर्णतः रद्द करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीला 1853 मध्ये जो 20 वर्षाचा वाढीव वेळ भेटत होता, जी मुदतवाढ भेटत होती, ती या ठिकाणी दिली, ती अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली. नेहमी 20 वर्षासाठी हा कार्यकाळ पुढे जात होता, पण 1853च्या कायद्यामध्ये ते वाढवलं नाही. तर आता त्याचं पर्यवसान काय झालं तर ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी समाप्त केली, आणि त्याचे जे अधिकार होते ते क्राऊनकडे देण्यात आले. क्राऊन म्हणजेच राजघराणा. राजघराण्याकडे हे भारताच्या शासनाचे जे अधिकार आहेत, जे
ईस्ट इंडिया कंपनी सांभाळत होती ते आता ट्रान्सफर करण्यात आले. आपण बघितलं होतं की 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट येण्या अगोदर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट येण्या अगोदर भारताचं जे प्रशासन होतं, व्यापार होता, हे दोन्ही कामं कोर्ट ऑफ डायरेक्टर करत होता. पण 1784ला बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर असे दोन भाग करण्यात आले. कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे व्यापाराचं काम देण्यात आलं आणि बोर्ड ऑफ कंट्रोलकडे प्रशासनाचं काम देण्यात आलं. तर या ठिकाणी काय झालं, आता ईस्ट इंडिया कंपनी जर समाप्त झाली तर त्यामुळे जी दुहेरी शासन व्यवस्था होती, ती दुहेरी शासन व्यवस्था या ठिकाणी रद्द करण्यात आली. दुहेरी शासन व्यवस्था जी 1784च्या कायद्यानुसार 1784च्या पिट्स कायद्यानुसार भारतामध्ये आले, ते या ठिकाणी समाप्त केले. आणि परत एक महत्वाचं काय, तर भारतामध्ये एक कंपनीचा प्रतिनिधी म्हणजे तो भारतात नसेल, तो इंग्लंडमध्ये असेल, एक नवीन पद म्हणजे भारत मंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आलं, जे ब्रिटनच्या संसदेत असेल. भारत मंत्री नावाचं ब्रिटनच्या संसदेमध्ये एक मंत्रीपद निर्माण करण्यात आलं, जो पूर्णतः क्राऊनला जबाबदार होता आणि जो भारतातील जे प्रशासन होता ते सांभाळत होता. भारतामध्ये जे गव्हर्नर जनरल होते, भारताचा गव्हर्नर जनरल, ते व्यक्ती तर होते, त्याचं नाव बदललं, त्याला व्हाईसरॉय म्हणण्यात येऊ लागलं. पण हा जो भारत मंत्री होता, हा भारत मंत्री संपूर्ण काम बघत होता, तो इंग्लंडमधून बघत होता. त्याच्या मदतीसाठी 15 सदस्यीय समिती होती. 15 सदस्यीय एक परिषद त्याच्या मदतीसाठी तयार करण्यात आली, जिला भारत परिषद म्हणतात, जिला इंडिया काउन्सिल म्हणतात. आणि या इंडिया काउन्सिल भारत परिषदेचं वैशिष्ट्य असं की या इंडिया काउन्सिलला एका व्यक्तीचं रूप देण्यात आलं, एक व्यक्तीचा दर्जा देण्यात आला. जसं एखाद्या व्यक्तीवर खटला भरला जाऊ शकतो किंवा एखादा व्यक्ती खटला दुसऱ्यावर भरू शकतो, असं व्यक्तीचा दर्जा या इंडिया काउन्सिलला म्हणजेच भारत परिषदेला देण्यात आला, की भारत परिषदेवर खटला भरला जाऊ शकत होता आणि भारत परिषद व्यक्ती म्हणून सुद्धा एकावर कोणावर तरी खटला भरू शकत होते. हे याचं एक वैशिष्ट्य आहे. हा जो मंत्री होता, हा जो भारत मंत्री होता, हा ब्रिटनच्या संसदेला जबाबदार होता आणि तो युकेच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजेच ब्रिटनच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री होता. मी आपल्याला जे काही सांगितलं त्याचा शॉर्टमध्ये रिवाइज करतो. बघा, ईस्ट इंडिया कंपनी रद्द करण्यात आली आणि पूर्ण अधिकार संसदेकडे म्हणजेच राजघराण्याकडे देण्यात आले आणि ते काम आता संसद बघणार होती. कोर्ट ऑफ डायरेक्टर व बोर्ड ऑफ कंट्रोल हे दुहेरी शासन जे 1784च्या कायद्याने आलं ते रद्द करण्यात आलं. त्यानंतर भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. हा भारत मंत्री ब्रिटनमध्ये एक मंत्री असत होता, ब्रिटनच्या संसदेचा एक मंत्री होता, जो भारताचं प्रशासन पाहणार होता, जो भारताचं प्रशासन बघणार होता. 15 सदस्यीय एक सल्लागार समिती त्याच्यासाठी होती. हे जे भारत मंत्री होता, याची जी भारत परिषद होती, ज्याचं नाव भारत मंत्र्यांची परिषद होती, त्याचं नाव भारत परिषद होतं. हे मदतीसाठी होती. कोणाच्या मदतीसाठी? हे सल्लागार स्वरूपाची होती. म्हणजे कोणामध्ये? भारत सरकार आणि व्हाईसरॉय, ते राजघराणा याच्यामध्ये सल्लागारी असं हे काम करणार होते. आणि या ठिकाणी हे घटनात्मक सल्लागार व्यक्तीचं जे पद होतं, हे घटनात्मक सल्लागार जे परिषद होती, त्याला व्यक्तीचा दर्जा देण्यात आला आणि 15 सदस्यीय एक परिषद त्याच्या मदतीला तयार करण्यात आली. आता आपण हा जो पहिला टॉपिक आहे तो या ठिकाणी संपवला. आता 1858च्या कायद्यानंतर दुसरा अतिशय महत्वपूर्ण कायदा आला. मला असं वाटते की भारताच्या संविधानामध्ये सर्वात जास्त प्रभावकारी कोणते कायदे असतील तर ते 1862 पासून सुरू झालेले कायदे आहेत. 1861 पासून जे कायदे आले ते कायदे अतिशय महत्वाचे आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत. कारण तुम्ही ज्या वेळेला हा सिलेबस किंवा तुम्ही जर आधी अभ्यास केलेला असेल, साहजिक गोष्ट तुम्ही आधी अभ्यास केलेला आहेच, पण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी जाणवतील की जसे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला आणीबाणी काय, अध्यादेश काय, त्यानंतर सरकार मनोनीत सदस्य काय, निर्वाचित सदस्य काय, सरकारी सदस्य काय, गैरसरकारी सदस्य काय. आता आपल्या संविधानामध्ये सरकारी गैरसरकारी असा तो उल्लेख नाहीये, पण या ठिकाणी आपण त्याला जोडून बघू शकता की संविधानामध्ये, भारताच्या सध्याच्या संविधानामध्ये जे कन्सेप्ट आहेत ते याच्यातून कसे आले. आता 1861चा आपण कायदा बघू, ज्याला भारत परिषद अधिनियम म्हणतात.
भारत परिषद अधिनियम 1961. आता भारत परिषद, या भारत परिषदेवरून आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. एक भारत परिषद होती. ती भारत परिषद कशासाठी होती? भारत परिषद होती भारत सचिवाची, भारत मंत्र्यांची परिषद. आता भारत परिषदेचा हा अधिनियम आहे, म्हणजे हा त्यांचा कायदा होता. आता काय करू शकतो, 1858 भारत परिषद आली. त्या भारत परिषदेने काही कायदे केले, ते 1861 असो, 1892 असो किंवा त्याच्या पुढचे कायदे असो, त्या वेळेला मी त्याच्या नावावरून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेलच की त्याच्यामध्ये काय, त्याच्या म्हणजे आपण कसं त्यांना ठेवू शकतो. तर भारत परिषदेने काय कायदे केले, भारत परिषदे अधिनियम, याच्यामध्ये काय आलं तर बघा, कायदेकारी प्रक्रियेत भारतीय कायदेकारी प्रक्रिया जी होती आजपर्यंत, कायदेकारी प्रक्रियेमध्ये भारतीयांना समावेश करण्यात आला होता. आता 1861च्या कायद्यानुसार भारत परिषदेमध्ये कायदेकारी प्रक्रियेमध्ये म्हणजे लेजिस्लेचर मध्ये भारतीयांना समाविष्ट करून घेण्यात आला. असे हे जे भारतीय सदस्य होते हे अशासकीय असतील, म्हणजे गैर सरकारी असतील, त्यांची निवड हे अशासकीय पद्धतीने होत असेल. सरकारचे जे लोक होते, सरकार म्हणजे जे शासकीय लोक होते, त्यांची एक वेगळी पद्धत होती. पण या ठिकाणी अशासकीय सदस्य म्हणून भारतीयांची निवड करण्यात आली. या कायद्यानुसार 3 व्यक्तींची अशी निवड करण्यात आली. 3 व्यक्तींची 1861च्या कायद्यानुसार निवड करण्यात आली. एक होते बिहारचे राजा, दुसरे होते पतियाळाचे राजा आणि तिसरे होते सर दिनकरराव. हे नाव आपल्याला माहीतच असले पाहिजेत. आणि विशेष म्हणजे हे नाव आपल्याला ध्यान राहतात, पण आपल्याला हे आठवत नाही की त्यांची निवड कोणत्या कायद्यानुसार झाली. तर हे जे 3 लोक होते, जे गैर सरकारी होते, जे भारतीय होते, ते भारत परिषद अधिनियम 1858 मध्ये भारत परिषद तयार झाली. 1858 मध्ये भारत परिषद तयार झाली. 1861 मध्ये त्याने भारत परिषदेने एक अधिनियम आणला, एक कायदा आणला. त्यानुसार भारतीयांना सहभागी करून घेतलं आणि ते अशासकीय गैर सरकारी म्हणून सहभागी करून घेतलं. त्याच्यामध्ये हे 3 नाव आहे, बिहारचा राजा, पतियाळाचा राजा आणि सर दिनकरराव. नाहीतर भारतात म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांना हे 3 नाव पाठ आहेत. सर दिनकरराव, बिहारचा राजा, पतियाळाचा राजा, हे 3 नाव माहितीच आहेत. पण नेमके हे कोणत्या कायद्याने आले हे ध्यानात नाही. पण आता तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की भारत परिषद अधिनियमानुसार हे 3 लोकांना समाविष्ट करण्यात आलं. समावेश. आता पोर्टफोलिओ सिस्टीम देशामध्ये, आपल्या देशामध्ये आपण बघतो जे मंत्रिमंडळ असते, त्या मंत्रिमंडळाचा अर्थ खातं वेगळं, अर्थ खात्याचा अर्थमंत्री, कायदे विभागाचा कायदेमंत्री, वित्त विभागाचा वित्तमंत्री, अर्थ वित्त मंत्री एकच, त्यानंतर रक्षा मंत्रालय म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्री, ज्याला त्यानंतर गृह मंत्रालय, असे वेगवेगळे पर्यावरण किंवा मग विज्ञान, असे अनेक मंत्रालय. त्याची जी सुरुवात आहे म्हणजे आधी असं काही डिस्ट्रीब्युशन केलं नव्हतं, पण या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं. आणि हे डिस्ट्रीब्युशन कसं, ज्याला आपण म्हणतो पोर्टफोलिओ सिस्टीम. आता या भारत परिषदेने पहिलं काम कोणतं केलं तर भारतीयांना सहभागी करून घेतलं अशासकीय सदस्य म्हणून कायदेकारी विभागामध्ये. त्या व्यतिरिक्त पोर्टफोलिओ सिस्टीम आणली, खाते वाटप करण्यात आलं मंत्र्यांमध्ये, शासकीय सदस्यांमध्ये खात्याचं वाटप करण्यात आलं की तुमच्याकडे हा विभाग, तुमच्याकडे तो विभाग. ही जी पोर्टफोलिओ सिस्टीम होती ती 1861च्या कायद्याने आली. आता खातेनिहाय पद देण्यात आले. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की प्रांतीय कायदे मंडळ. बघा, प्रांतीय कायदे मंडळ आपल्या ज्या विधानसभा आहेत त्या ठिकाणी आपण याला लिंक करू शकतो. आपल्या विधानसभा किंवा विधान परिषद आपण नाही घेऊ शकतो, कारण विधान परिषद प्रत्येक राज्यासाठी नाही आहे, विधानसभा प्रत्येक राज्यासाठी आहे. तर प्रांतीय कायदे मंडळ 3 प्रांतांमध्ये आणले गेले. आता आपण राज्य म्हणतो. आता आपण आपल्या देशामध्ये जे भाग आहे, जे आपले डिव्हिजन आहे भारताचं केलेलं, त्याला आपण राज्य म्हणतो. आधी प्रांत होते, त्यातील 3 ठिकाणी प्रांतीय कायदे मंडळ आणण्यात आली. या 3 ठिकाणचे कायदे मंडळ म्हणजे बंगालमध्ये 1862, बंगालमध्ये 1862 वायव्य प्रांत, आपण ज्याला काय म्हणू शकतो नॉर्थ ईस्ट. हा जो नॉर्थ ईस्टचा प्रदेश आहे त्या ठिकाणी 1866 मध्ये आणि पंजाब मध्ये 1897 मध्ये प्रांतीय कायदे मंडळ 3 ठिकाणी आणण्यात आले. बंगाल 1862, वायव्य प्रांत 1866 आणि
पंजाब 1897 हे तीन प्रांतीय कायदेमंडळ तयार करण्यात आले. यावरून आपल्याला समजते की ज्या वेळेला 1833 मध्ये संपूर्ण भारताची शक्ती एका व्यक्तीमध्ये निहित झाली होती, एका व्यक्तीमध्ये साठली होती, तो व्यक्ती म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल. आता त्याला बायफर्केट करण्यात आला, त्याला डिवाइड करण्यात आलं, वाटण्यात आलं, वेगवेगळ्या ठिकाणी त्याला पोहोचवण्यात आलं. म्हणजे एका व्यक्तीमध्ये असलेली ही जी शक्ती होती आता त्याला विभागण्यात आलं. आणि जर त्या व्यक्तीचे कामं जर डिवाइड झाले, त्या व्यक्तीकडे असलेले कामं जर डिवाइड आले, तर साहजिक गोष्ट आहे ते प्रांतामध्ये डिवाइड होते आणि प्रांत आपापल्या ठिकाणी, म्हणजे आताच आपलं महाराष्ट्र राज्य केंद्राला जर पूर्णतः जर केंद्र सरकार आपण ज्याला म्हणतो आपली फेडरल सिस्टीम किंवा युनिटरी, हे मी पुढे सांगणारच आहे. जर आपलं सरकार जर केंद्र सरकारमध्ये आपले सर्व अधिकार देत असते, महाराष्ट्राच्या सरकारला कुठल्याही पद्धतीत निर्णय घेण्याचा अधिकार नसता, कुठलाही निर्णय तो घेऊ शकत नसता, तर आपली जी सत्ता होती ती केंद्रामध्ये निहित झालेली होती, सामावलेली होती. पण अशी सत्ता 1833 पर्यंत सामावली होती. त्यानंतर धीरे धीरे त्याचं विकेंद्रीकरण झालं. पण मोठ्या प्रमाणात विकेंद्रीकरणाला सुरुवात कधी झाली तर ते 1861च्या कायद्यानुसार झाली. आणि यानुसार काय झालं तर कायदेमंडळच प्रांतांसाठी निर्माण करण्यात आले. 3 कायदेमंडळ आपण ध्यानात ठेवले पाहिजेत. एक बंगाल 1862, 2 वायव्य प्रांत 1866 आणि 3 पंजाब 1897. हे आपण या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. आणि विकेंद्रीकरण या कायद्याचा महत्वाचा भाग काय, विकेंद्रीकरण हा शब्द ध्यानात ठेवा. विकेंद्रीकरण पोर्टफोलिओ सिस्टीम मित्रांनो, माझं अक्षर खूप वाईट आहे, खूप घाण आहे, त्यामुळे तुम्ही इथं बघा, त्याच्याकडे न लक्ष देता माझ्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. तुम्ही जर मोबाईलकडे न बघता केवळ माझं ऐकलं तरी मी बोर्डचा कमी, कारण मला खूप जास्त सांगायची सवय आहे, खूप जास्त प्रत्येक पॉइंट डिस्कस करण्याची सवय आहे. त्यामुळे माझं घाणाक्षर काय असेल पण तरी मी लिहिलं की जास्त भरकटू नये म्हणजे भरकटणं त्या पॉइंटला धरून मी जास्त खोलात जातो, ते न करता केवळ टू द पॉइंट राहण्याचा मी प्रयत्न करतो. आणीबाणीच्या स्थितीत व्हाईसरायला कायदेमंडळाच्या परवानगी शिवाय अध्यादेश काढील. आता ज्या वेळेला इमर्जन्सीची कंडिशन असेल, आणीबाणीची कंडिशन असेल, त्यावेळेला भारताचा जो व्हाईसराय होता, तो भारताचा व्हाईसराय अध्यादेश काढू शकत होता. हा अध्यादेश म्हणजे काय, जर आताच्या आपल्या अध्यादेशाशिवाय आताचा सध्याचा आपला जो संविधानामध्ये आर्टिकल 123 किंवा आर्टिकल 213 नुसार तो अध्यादेश आहे, त्याचा काय अर्थ होते तर त्याचा अर्थ असं होतो की ज्या वेळेला संसदेचं एखादं गृह जर किंवा दोन्ही गृह जर त्यांची मीटिंग चालू नसेल, त्यावर जर अधिवेशन चालू नसेल, तर अशा काळामध्ये राष्ट्रपती आर्टिकल म्हणजेच कलम 123 नुसार आणि राज्यपाल राज्यासाठी कलम 213 नुसार अध्यादेश काढू शकतात. ही अध्यादेशाची शक्ती आहे, ही अध्यादेशाचं महत्व आहे की ज्या वेळेला, आणि याचा जो अधिकार असतो, हा जो कायदा असतो, हा संसदेच्या कायद्यासारखाच कायदा असतो. पण इमर्जन्सीसाठी ज्या वेळेला अधिवेशन सुरू नाही त्यावेळेला हा काढला जातो. तर अशा अध्यादेशात बघा, आपल्या संविधानाच्या कलम 123 आणि कलम 213 मध्ये केंद्र राज्यासाठी, राष्ट्रपती राज्यपालासाठी अध्यादेशाचा तरतूद आहे. पण या ठिकाणी अध्यादेश आपल्याला या ठिकाणी आढळला. बघा, अध्यादेश यातले तिसरा महत्वाचा पॉईंट, अध्यादेशाची सुरुवात ज्याची जास्तीत जास्त लिमिट 6 महिने आहे. या अध्यादेशाची जास्तीत जास्त लिमिट 6 महिने आहे. भारताच्या सध्याच्या अध्यादेशाची लिमिट 6 महिन्यात आहे, पण जास्तीत जास्त 6 महिने 6 आठवडे. म्हणजे आपल्या संविधानात असं दिलेलं आहे की कोणत्याही 2 अधिवेशनादरम्यानचा काळ हा 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. आणि अधिवेशन सुरू झाल्यानंतर 6 आठवड्याच्या आतमध्ये तो अध्यादेश हा कायद्यासाठी ठेवला पाहिजे, तर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. तरच म्हणजे 6 आठवड्याच्या आत जर तो चर्चेसाठी संसदेमध्ये ठेवला तर त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होऊ शकते. अशी 6 महिने 6 आठवड्याची सध्याच्या भारताच्या संविधानात तरतूद आहे. त्यावेळेला 6 महिन्याची लिमिट ठेवण्यात आली होती. केंद्राची विधान परिषद, ज्यामध्ये गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसराय अधिक 5 सदस्य होते,
या परिषदेमध्ये अतिरिक्त 6 ते 12 सदस्य जोडू शकत होते. यातील कार्यकारी म्हणजे सदस्यांचा जो कार्यकाळ आहे तो 2 वर्षाचा होता आणि हे ते 6 ते 12 सदस्य होते. 6 ते 12 सदस्यापैकी अर्धे सदस्य हे भारतीय असतील. मित्रांनो, 1861 चे कायदे आपण थोडक्यामध्ये पाहिलं. इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्याचं खूप जास्त महत्व आहे. त्याचे काही वेगवेगळे प्रोव्हिजन्स इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतील. पण आपण पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेचा अभ्यास करताना हे इतके टॉपिक आपल्याला जास्त महत्वाचे आहेत. तर ह्या टॉपिकला आपण बघितलं. पहिलं काय, तर भारतीयांचा समावेश करण्यात आला कायदेकारी प्रक्रियेमध्ये. त्यानुसार 3 नावं, बिहारचा राजा, पतियाळाचा राजा व सर दिनकरराव हे 3 नावं तुम्ही ध्यानात ठेवा. 1861 कायदा, 1861 चा कायदा याच्यासाठी की 1857 चा उठाव झाला, भारत मंत्र्याचं पद तयार करण्यात आलं, त्याच्या मदतीसाठी भारत परिषद बनवली. भारत परिषद ब्रिटनमध्ये होती. त्या ब्रिटनमध्ये भारत परिषदेने कायदा बनवला जो 1861 ला बनला. त्यानुसार भारतामध्ये गैरसरकारी सदस्य कायदेकारी परिषदेमध्ये कायदेकारी विभागामध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यातील बिहारचा राजा पतियाळाचा सर दिनकरराव. त्यानंतर पोर्टफोलिओ सिस्टम, खातेनिहाय मंत्रिपद वाटप करण्यात आलं. त्यानंतर प्रांतीय कायदेमंडळ 3 राज्यामध्ये, बंगाल 1862, वायव्य प्रांत 1866 आणि 1897 ला पंजाब. त्या व्यतिरिक्त आणीबाणीच्या स्थितीमध्ये व्हाईसराय अध्यादेश काढू शकता ज्याची लिमिट 6 महिन्याची होती. केंद्रातील विधान परिषदेमध्ये गव्हर्नर जनरल अधिक 5 सदस्य होते. या व्यतिरिक्त अतिरिक्त म्हणून 6 ते 12 सदस्य ऍड करू शकत होते. या 6 ते 12 जे सदस्य निवडले, 6 असतील, 8 असतील, 9 असतील, 10 असतील, 11, 12 जे काही असतील, 6 ते 12 मध्ये जेवढे काही सदस्य असतील त्यातील अर्धे सदस्य हे भारतीय असतील आणि या संपूर्ण अतिरिक्त सदस्यांचा कार्यकाळ हा 2 वर्षाचा असेल. मित्रांनो, आता आपण 1861 चा भारत परिषद अधिनियम सुद्धा संपवला. आता आपण 1892 चा कायदा बघू. 1892 चा जो कायदा होता त्याचं नाव 1892 चा जो कायदा होता त्याचं नाव सुद्धा भारत परिषद अधिनियम होता. म्हणजे भारत परिषद जी होती त्यांच्याद्वारे हा कायदा तयार करण्यात आलेला होता. त्यातील सुद्धा काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या आपण थोडक्यात बघू. जास्त आपण खोलात जाणार नाही. परत त्यावर एकदा आपण रिवाइज करूच नंतर आपला सिलेबस संपल्यानंतर त्यावेळेला आपल्याला जास्त क्लिअर कळेल आणि पेपरमध्ये आपले मार्क्स वाढण्यास आपल्याला मदत सुद्धा होईल. आता बघा, 1892 चा भारत परिषद अधिनियम मी खाली लिहिलेला आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला समजणार नाही आणि खाली म्हणा किंवा वर म्हणा दोन्ही ठिकाणी अक्षर घाणच दिसणार आहे. भारत परिषद अधिनियम. आता यातील महत्वाच्या तरतुदी बघू. आता इथं सर्वात महत्वाचा मुद्दा काय, तर भारतामध्ये निवडणुकीचे तत्व मान्य झाले. निवडणुकीचे तत्व हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता आपल्या संविधानानुसार जे काही पद असतात, जे आयोग असतात, ते आयोग सोडून जे काही आपले प्रतिनिधी असतात ते सर्व प्रतिनिधी राज्यसभेतील मनोनीत सदस्य सोडून, कारण विधानसभा लोकसभेला आधी मनोनीत सदस्य होते पण ते 103वी घटना दुरुस्तीनुसार रद्द करण्यात आले. 103वी की 102वी ते तुम्ही मला सांगा, किंवा 104वी. निवडणुकीचे तत्व मान्य केले. हे निवडणूक डायरेक्ट झाली नव्हती, ती अप्रत्यक्ष निवडणूक होती. अप्रत्यक्ष निवडणूक होती म्हणजे लोक सरळ जाऊन त्यांनी मतदान केलं नाही, तर नगर परिषद, व्यापारी मंडळ किंवा इतर ज्या संस्था होत्या त्यांच्या माध्यमातून त्यातील लोकांनी अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणुकीचे तत्व स्वीकारले. त्यानंतर जे विधान परिषद होती ती केंद्राची असेल किंवा राज्याची असेल, यातील जे सदस्य होते यांच्या सदस्य संख्येत वाढ करण्यात आली आणि केंद्रामध्ये ही संख्या 10 ते 16 ठेवण्यात आली. आधी आपण काय बघितलं होतं, 6 ते 12. आता काय ठेवण्यात आलं, 10 ते 16. आता हे जे निवडणुकीचं तत्व होतं, हे निवडणुकीचं तत्व कोणासाठी होतं, तर गैरसरकारी, म्हणजे आपण जे बघितलं गैरसरकारी सदस्य की जे निवडून येणारे होते त्यांच्यासाठी हे निवडणुकीचं तत्व इनडायरेक्टली आणण्यात आलं. त्या व्यतिरिक्त पुढचा मुद्दा काय की परिषदेमध्ये जी परिषद होती गैरसरकारी सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. जरी संख्या वाढवण्यात आली तरी परिषदेमध्ये सरकारी सदस्य जास्त होते
त्यांचंच या ठिकाणी बहुमत होतं. आणि एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण बघू शकतो की एक म्हणजे जे अशासकीय म्हणजे गैर सरकारी सदस्य होते, गैर सरकारी सदस्यांच्या अधिकारात थोडी वाढ करण्यात आली. गैर सरकारी सदस्यांच्या अधिकारात वाढ करण्यात आली म्हणजे बजेटवर, बजेट म्हणजे आपला अर्थसंकल्पाचा, आपल्या संविधानिक भाषेनुसार अर्थसंकल्पावर चर्चा करणे, म्हणजे संविधानात अर्थसंकल्प बजेट हे दोन्ही शब्द नाही आहे. विवरण अर्थसंकल्प बजेट यावर आधी चर्चा करण्याचा, प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता. आता चर्चा करणे, चर्चा अधिक प्रश्न याचा अधिकार गैर सरकारी सदस्यांना भेटला. आणि ह्यासाठी 6 दिवसाची पूर्व सूचना देणे कंपल्सरी ठरवण्यात आले. जर तुम्हाला अर्थसंकल्पावर प्रश्न विचारायचा असेल तर 6 दिवसाची तुम्हाला पूर्व सूचना द्यावी लागेल. आणि या बजेटवर जो प्रश्न विचारला त्यावर उत्तर देणे हे त्या मंत्र्यास किंवा त्या सदस्यास उत्तर देणे बाध्य नव्हते. उत्तर देणे बाध्य नव्हते. आता बघा मित्रो, आपण 3 कायदे संपवले, 1858, 1861 आणि 1892. 1858 ला आपण रिवाइज केलं, तेव्हाच 1861 ला रिवाइज केलं. आता 1892 ला आपण थोडक्यात रिवाइज करू. सगळ्यात पहिलं निवडणुकीचं तत्व मान्य करण्यात आलं. अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारण्यात आले. आणि हे अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व कोणासाठी स्वीकारण्यात आले तर अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व हे गैर सरकारी सदस्यांना निवडून आणण्यासाठी स्वीकारण्यात आले. त्यांच्यासाठी हे आणण्यात आलं. विधान परिषद केंद्राची असो किंवा राज्याची असो, त्यांच्या सदस्य संख्येत वाढ करण्यात आली. आणि महत्वाचं म्हणजे बजेटवर, अर्थसंकल्पावर, आर्थिक वित्तीय विवरणपत्रावर चर्चा करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी गैर सरकारी सदस्यांना परवानगी देण्यात आली. त्यांना 6 दिवसाची प्रश्न विचारण्याची पूर्वसूचना द्यावी लागत होते. आपल्याला माहिती आहे तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, या प्रश्नासाठी टाइम लिमिट असते. ते आपण त्या टॉपिक मध्ये बघू. पण मी आधी तुम्हाला सांगून ठेवतो की आपण किती जास्त खोलात जाणार की तारांकित अतारांकित प्रश्नासाठी त्याचा कलर कोणता प्रश्न विचारण्याचा, आणि ह्या व्यतिरिक्त त्याच्यासाठी पूर्वसूचना वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला इतर पुस्तकांमध्ये आढळते त्यावर सुद्धा आपण चर्चा करू. बजेटवर चर्चा करण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार, पण सदस्याला प्रश्न जरी विचारले तरी तो उत्तर देण्यास बाध्य नाही. पण प्रश्न विचारण्यासाठी 6 दिवसाची पूर्वसूचना कंपल्सरी होती. मित्रो, आता आपण 1909 कायदा बघू. आणि मित्रो, एक मी आधी सांगितलं, इथं मी लिहिलं की राणीची राजवट. आता जो क्राऊन आहे, जे राजघराण आहे, ते राजघराणं आता सरकार पाहणार आहे. ते सरकार भारताचं शासन पाहणार आहे. आधी ते ईस्ट इंडिया कंपनीकडे येतं. ईस्ट इंडिया कंपनी भारताचं शासन पाहणार होतं. पण 1858च्या कायद्यानुसार हे ट्रान्सफर होऊन 1909चा कायदा, 1909चा कायदा तो सुद्धा भारत परिषद अधिनियमच होता. 1861, 1892 आणि 1909 हे जे 3 कायदे आहेत हे भारत परिषद अधिनियम आहे. यालाच मोर्ले मिंटो कायदा म्हणतात. मोर्ले मिंटो कायदा याच्यासाठी की मिंटो हा त्यावेळेला भारताचा व्हाईसरॉय होता आणि मोर्ले हा भारत मंत्री होता. या दोघांमुळे याला मोर्ले मिंटो असा कायदा म्हणतात. आता या कायद्यात बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आपल्याला याच्यावर जास्त वेळ गमवायचा नाही. त्यामुळे शॉर्ट मध्ये यातल्या की मोजक्याच मी तरतुदी घेतल्या. पहिली तरतूद अशी की केंद्रातील जी सदस्य, केंद्रातील जी परिषद होती त्या परिषदेची सदस्य संख्या आपण मागच्या कायद्यात बघितली की 10 ते 16 पर्यंत वाढवण्यात आली. 1861 मध्ये ते 6 ते 12 करण्यात आली. 1892 मध्ये 10 ते 16 करण्यात आली. आणि या ठिकाणी तिला 16 वरून वाढवून 60 करण्यात आली. आता 60 मध्ये वेगवेगळं रिझर्वेशन होतं की एका ठिकाणी 32 होतं, एका ठिकाणी 27 होतं, 28 होतं. अशा पद्धतीचं हे रिझर्वेशन होतं, हे आरक्षण होतं. आरक्षण म्हटल्यापेक्षा असं त्याचे विभाग होते, सरकारी, गैर सरकारी. आता हे 32 गैर सरकारी होते. याच्यामध्ये 28 मध्ये आपल्याला माहित आहे की प्रथमतः स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी आहे, म्हणजे धर्मनीय जे आरक्षण होतं त्याची सुरुवात इथून झाली होती. त्याचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला होता गैर सरकारी सदस्यामध्ये.
ते आपण जास्त बाजूने आणू, आपण ते पुढे बघू आणि इतिहासाच्या लेक्चरमध्ये आपण त्याला तर डिटेल बघू. कारण या गोष्टीवरून पुढे भारताची फाळणी झाली. यामुळे इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या स्वतंत्र मतदारसंघाला म्हणजेच धर्मनिहाय जे आरक्षण लागू केलं त्याला जास्त महत्व होतं. आता आपल्याला माहित आहे की सांगितलं की 16 वरून ही सदस्य संख्या 60 वर गेली 1909च्या कायद्यानुसार. व्हाईसरॉयच्या परिषदेमध्ये एका व्यक्तीला आधी व्हाईसरॉयची जी परिषद होती, व्हाईसरॉय हा भारतात होता आणि त्यावेळेला तो मिंटो होता. भारतामध्ये जो व्हाईसरॉय होता त्याच्या कार्यकारी परिषदेमध्ये आजपर्यंत कोणी भारतीय नव्हता. त्याची जी कार्यकारी मंडळ होता त्या कार्यकारी मंडळामध्ये त्याच्या परिषदेमध्ये एकही भारतीय नव्हता. त्यामध्ये आता भारतीयाची सहभागी करून घेतला तो व्यक्ती होता SP सिन्हा, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. या व्यक्तीला 1909च्या कायद्यानुसार व्हाईसरॉयच्या परिषदेमध्ये समाविष्ट करून घेतलं आणि कायदा सदस्य त्याला बनवलं. कायदा सदस्य त्या व्यक्तीला बनवलं आणि कार्यकारी परिषदेमध्ये सहभागी करून घेतला, व्हाईसरॉयच्या परिषदेमध्ये समाविष्ट करून घेतला. आता पुढचा आपला मुद्दा आहे की भारत मंत्र्यांची जी परिषद होती, जी भारत परिषद होती, त्या भारत परिषदेमध्ये सुद्धा पहिल्यांदा भारतीयांना सहभागी करून घेण्यात आलं आणि 2 व्यक्तींना त्यामध्ये सहभागी करून घेण्यात आलं. 2 व्यक्तींना त्यामध्ये सहभागी करून घेण्यात आलं. एक होते गुप्ता. हे गुप्ता कोण? एक होते गुप्ता आणि दुसरे होते सय्यद हुसेन बिलग्रामी. आता ह्या दोघांबद्दल जास्त काही आपल्याला डिटेल माहिती घ्यायची गरज नाही, पण हे जे गुप्ता होते, हे गुप्ता बंगालच्या महसूल मंडळाचे सदस्य होते आणि बिलग्रामी हे हैदराबादच्या निजामाचे, हैदराबादचा जो शासक होता निजाम, त्या निजामाचे सल्लागार होते. या 2 व्यक्तींना भारत मंत्र्यांच्या परिषदेमध्ये ब्रिटनमध्ये, भारत मंत्र्यांची परिषद हे ब्रिटनमध्ये काम करत होते, तर त्या परिषदेमध्ये या 2 लोकांना सहभागी करून घेण्यात आलं. आपण 1892च्या कायद्यात पाहिलं की पहिल्यांदा निवडणुकीचं तत्व मान्य करण्यात आलं. देशामध्ये पहिल्यांदा निवडणुकीचं तत्व 1892च्या कायद्यामध्ये आलं आणि 1892ला काय सांगितलं तर अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व होतं. पण 1909च्या कायदा प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाबद्दल बोलते आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वामध्ये आता मतदानाचा अधिकार काय ठेवला पाहिजे. आधी तर ठीक आहे की कोणती तरी नगर परिषद असो, म्हणजे जे काही स्थानिक मंडळ असो किंवा मग शिक्षण संस्था असो, व्यापारी मंडळ असो, तिकडून लोक मतदान करत होते. पण आता काहीतरी क्रायटेरिया ठरवण्यात आला की देशामध्ये कोण मतदान करेल, कारण सर्व लोकांना तर भारतामध्ये मतदानाचा अधिकार मिळाला नाही. केवळ 4 ते 5% लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. तर त्याच्यासाठी त्यांनी अट ठेवली शिक्षणाची आणि कराची. जो व्यक्ती पर्टिक्युलर कर भरेल किंवा ज्याचं पर्टिक्युलर तेवढं शिक्षण झालेलं आहे, हेच 2 लोक या ठिकाणी निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकतात, म्हणजे मतदान करू शकतात. हे यातील महत्वाचे अट आहे, महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की गैर सरकारी सदस्य जे आहेत, गैर सरकारी सदस्यांच्या अधिकारात या ठिकाणी वाढ करण्यात आली. गैर सरकारी सदस्य आणि सरकारी सदस्य, सरकारी सदस्यांना तर पूर्ण अधिकार आहेत, पण गैर सरकारी सदस्यांना जास्त अधिकार नव्हते. या गैर सरकारी सदस्यांना त्यांच्या अधिकारामध्ये वाढ करून देण्यात आली आणि गैर सरकारी सदस्यांना परत एक अधिकार भेटला की ते झालेल्या चर्चेवर पूरक प्रश्न विचारू शकतात. झालेल्या चर्चेवर पूरक प्रश्न विचारू शकतात आणि जो काही अर्थसंकल्प आहे, जो काही बजेट आहे, त्यावर टीका सुद्धा करू शकतात. आधी असा कुठलाही अधिकार नव्हता, सरळ त्या व्यक्तीवर कारवाई होत होती. पण 1909 मध्ये पूरक प्रश्न विचारणे आणि बजेटवर टीका करणे, बजेटवर टीका करणे हा महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी पर्टिक्युलर काही व्यक्ती जर शासन चालवतात आणि ते आपण असं म्हणू शकतो की इंग्रजांचं जे शासन होतं ते भारतीयाशी काही संबंधित नव्हतं, भारतीयाचा त्यामध्ये संबंध नव्हता, पण भारतामध्ये व्यापार करायचा होता, त्यामुळे भारतामध्ये काही गोष्टी त्यांना करणे गरजेचं होतं. त्यासाठी ते शासन चालवत होते, कारण त्यांचा शासन चालवण्यामध्ये मुळीच इंटरेस्ट नव्हता. त्यांना केवळ पैसे कमावणे इतका इंटरेस्ट होता. तर त्यांनी बजेटवर टीका करण्याचा सुद्धा या ठिकाणी अधिकार दिला. आणि पुढचा मुद्दा म्हणजे धर्मनिहाय प्रतिनिधित्व. आपल्याला माहित आहे की मुस्लिम मतदारसंघ हे या ठिकाणचं सर्वात वाईट वास्तव आहे की ज्यामुळे भारत पाकिस्तानाची फाळणीपर्यंत ही गोष्ट जाऊन पोहोचली. सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांनी याची बाजू घेतली, नंतरच्या काळामध्ये जिन्ना त्याच्या विरुद्ध उभे राहिले, म्हणजे त्याच्या आधी विरुद्ध उभे राहिले, नंतर त्याच्या बाजूने उभे राहिले
आणि हे परिणती कुठपर्यंत गेली तर भारताची फाळणी झाली. ज्या व्यक्तीला भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत म्हटले जात होते त्याच व्यक्तीने धर्माच्या भरोशावर, धर्माच्या आधारावर एका वेगळ्या देशाची निर्मिती केली. आजही आपला पीओके, पाक ऑक्युपाइड काश्मीर असे जे एरिया त्यावर वाद सुरू आहे आणि अजूनही ते प्रश्न मिटत नाही. मित्रांनो, जास्त आता मी काही बोलणार नाही या विषयावर. आता आपण पुढचा 1919चा कायदा बघू. याच्यातील तरतुदी सुद्धा खूप जास्त महत्वाच्या होत्या, पण तरी सुद्धा आपण खूप जास्त फास्ट मध्ये हा कायदा संपवू. म्हणजे या अगोदर मी तुम्हाला इतक्या वेळ हळूहळू आणि काही गोष्टी समजावून सांगितल्या की त्यामुळे आता यातील जी कलम आहे ते आपल्याला इझिली ध्यानात राहतील. तर बघा, यामध्ये काही महत्वाच्या तरतुदी होत्या. हा 1919ला कायदा आला. 1919चा भारत सरकार कायदा याला मॅनफोर्ड किंवा मॉन्टेगी चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतात. हा कायदा 1921ला लागू झाला. 1919ला जरी हा कायदा आला तरी 1921ला हा कायदा लागू झाला. आणि यातील एक वैशिष्ट्य म्हणजे की याच्या रिव्ह्यूसाठी, या कायद्याच्या रिव्ह्यूसाठी, याच्या फीडबॅकसाठी प्रत्येक 10 वर्षानुसार एक आयोग येणार. पण तसं झालं नाही. त्याच्या काही वर्षानंतर 1919ला कायदा आला आणि 1917ला एक कमिशन आला. ते याच्या रिव्ह्यू साठी होतं, त्याचं नाव आहे सायमन कमिशन. आपल्याला माहित आहे की सायमन गो बॅक, ज्यामध्ये लाला लजपत राय यांच्यावर हल्ला झाला, म्हणजे विरोध करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. तर हा सायमन कमिशन, हा जो सायमन कमिशन आहे, हा सायमन कमिशन सुद्धा या 1919च्या कायद्याचा रिव्ह्यू करण्यासाठी आला होता. आता फास्ट मध्ये आपण याच्यातील तरतुदी बघू. आता या ठिकाणी काय झालं की केंद्रात जे केंद्र सरकार आहे त्या ठिकाणी द्विगृही मंडळ बनलं. आतापर्यंत 1909च्या कायद्यापर्यंत केंद्रामध्ये फक्त एकच मंडळ होतं, ज्याची सदस्य संख्या आता 60 पर्यंत वाढवली होती, म्हणजे 1909 मध्ये. आता काय झालं की हे जे केंद्रीय मंडळ होतं, जे केंद्रीय परिषद होती, त्याचं विभाजन केलं आणि उच्च सदन व निम्न सदन असं 2 भाग करण्यात आलं. उच्च सदनला काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजेच वरिष्ठ सभा म्हणत, आणि जे लोअर हाऊस होतं म्हणजेच निम्न सदन होतं, खालचं गृह होतं, त्याला केंद्रीय कनिष्ठ सभा म्हणजे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपण विचार करू की ही वरिष्ठ सभा, या कायद्यामध्ये दिलेली वरिष्ठ सभा म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे सध्याची राज्यसभा, आणि केंद्रीय कनिष्ठ सभा म्हणजेच लोकसभा, सध्याची लोकसभा. यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे की हे जे दोन्ही सभागृह होतं, आता निवडणुकीचं तत्व तर लागू झालं 1909च्या कायद्यानुसार, प्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व लागू झालं. 1892ला अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व लागू झालं आणि 1909ला प्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व लागू झालं. त्यानुसार या दोन्ही सभागृह, उच्च सदन असो किंवा निम्न सदन असो, दोन्ही सभागृहामध्ये थेट निवडणुकीतून सदस्य निवडून येणार होते. दोन्ही सभागृहामध्ये थेट निवडणुकीतून सदस्य निवडून येणार होते. प्रांतामध्ये द्वैध शासन. आता द्वैध शासन आपण समजून घेतलं पाहिजे. थोडक्यात सांगतो, प्रांतामध्ये म्हणजे जे राज्य होते त्या राज्यामध्ये द्वैध शासन निर्माण करण्यात आलं. म्हणजे हे जे कायद्याचं विभाजन होतं, कामाचं जे विभाजन होतं, ते वेगवेगळ्या विषयामध्ये करण्यात आलं. हे कामाचे विषय 2 भागात विभाजित केले. एकाला म्हटलं गेलं राखीव आणि दुसऱ्याला म्हटलं गेलं सोपीव. आता हे जे राखीव विषय होते हे अत्यंत महत्वाचे होते. जमीन, महसूल, न्याय, पोलीस किंवा असे जे महत्वपूर्ण टॉपिक होते ते राखीव होते. आणि राखीवला काय करणं, राखीवचं काय काम होतं, तर या विषयावर कायदे बनवणं, त्याची देखरेख करणं, त्याची पाहणी करणं, त्यावर लक्ष ठेवणं, या विभागांवर आणि या विषयावर लक्ष ठेवणं. आणि हे जे लोक होते हे गव्हर्नर व त्याचे जे सरकारी सदस्य यांच्याकडे हे राखीव विषय होते, ज्याला आपण रिझर्व्ह विषय म्हणतो. या रिझर्व्ह विषयामध्ये महत्वपूर्ण विषय होते आणि ते गव्हर्नर आणि त्याच्या काउन्सिलने स्वतःकडे ठेवले होते. आणि सोपी विषय म्हणजे काय, तर सोपी विषयामध्ये असे विषय की ज्यामध्ये जमीन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, असे काही विषय होते की जे सोपी विषयामध्ये येतात. आणि सोपी विषयामध्ये आल्यानंतर हे कमी महत्वपूर्ण टॉपिक असल्यामुळे हे जे गैरसरकारी सदस्य निवडून आले होते त्यांच्यासाठी हे तरतूद होती. आणि हे जे लोक होते
हे एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे व्यवस्थापिका होती, कार्यपालिका होती, त्यांना सोपी विषय हे जबाबदार होते आणि राखीव विषय हे व्यवस्थापिकेला जबाबदार होते. या ठिकाणी पहिल्यांदा महिलांना सीमित मतदानाचा अधिकार देण्यात आला. 1919 मध्ये भारतामध्ये महिलांना प्रथमतः सीमित मतदानाचा अधिकार देण्यात आला. पुढे काय तर 1909 ला कम्युनल वॉर्ड म्हणजेच धर्मनिहाय आरक्षण दिलं. मुस्लिम समाजासाठी आरक्षण दिलं. त्यानंतर शीख, ख्रिश्चन आणि युरोपियन, बघा 1909 ला मुस्लिम तर 1919 ला शीख, ख्रिश्चन आणि युरोपियन या 3 लोकांना कम्युनल इलेक्टोरेट म्हणजेच धर्मनिहाय मतदान म्हणजे मतदारसंघ देण्यात आले. भारत सचिवाच्या हा महत्वाचा मुद्दा आहे. 2018च्या कंबाईन पेपरला हा प्रश्न आला होता की भारतामध्ये भारताचा पहिला हाय कमिशनर कोण. 1919च्या कायद्यानुसार भारत सचिव जे ब्रिटनचं पद ब्रिटनमध्ये जे पद होतं त्या व्यक्तीच्या मदतीसाठी हाय कमिशनर उच्चायुक्त हे पद तयार करण्यात आलं आणि ज्याचं पेमेंट या उच्चायुक्ताचा पेमेंट भारताच्या तिजोरीतून दिला जाणार. या उच्चायुक्ताचा पेमेंट भारताच्या तिजोरीतून दिला जाणार आणि हा जो फर्स्ट व्यक्ती होता, पहिला व्यक्ती होता, याचं नाव मेयर होतं. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे 2018ला हाच प्रश्न आला होता की पहिल्या उच्चायुक्ताचे नाव काय. आता केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्यासंबंधी कलम या 1919च्या कायद्यामध्ये होतं, ज्यानुसार 1923 ला ली आयोगाची स्थापना झाली आणि 1926 ला केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन झाला. मताधिकाराची अट या ठिकाणी आता नवीन करण्यात आली. मताधिकारासाठी 10,000 रुपये उत्पन्न व त्यावर आयकर भरणारे व्यक्ती, मतदानासाठी 10,000 रुपये उत्पन्न व त्यावर आयकर भरणारे व्यक्ती, त्या व्यतिरिक्त जमिनीवर 750 रुपये टॅक्स देणारे व्यक्ती किंवा एक पर्टिक्युलर शिक्षणाची लिमिट क्रॉस केलेले व्यक्ती हे मतदान करण्यासाठी पात्र असतील. आणि पुढचा टॉपिक म्हणजे भारत सचिवाचं जे पेमेंट होतं ते आधी भारताच्या तिजोरीतून होत होतं, आता ते इंग्लंडच्या तिजोरीमधून काढण्यात आलं. अशा पद्धतीने आपण अतिशय महत्वपूर्ण असा 1935चा कायदा आपण बघणार आहोत. या कायद्यामध्ये 1935चा कायदा, भारत परिषद कायदा 1935 ची निर्मिती करण्यासाठी काही आधीचे अहवाल किंवा आधीचे जे संदर्भ होते त्याचा आधार घेण्यात आला. तर सगळ्यात पहिले काय झालं, सायमन कमिशन आला. हा जो क्रम आहे तो ध्यानात ठेवला पाहिजे की 1919चा कायदा आला, त्याच्या रिव्ह्यू साठी 1927 ला सायमन कमिशन आलं. त्यानंतर नेहरू रिपोर्ट म्हणजे भारतीयांना संविधान लिहिण्यासाठी चॅलेंज देण्यात आलं, त्यानुसार नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आला, त्याचा सुद्धा आधार घेण्यात आला. 1932 ला राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजेच गोलमेज परिषदा घेण्यात आल्या, त्याचा सुद्धा आधार घेण्यात आला. श्वेतपत्रिका हे जो अहवाल होता त्याचा सुद्धा आधार घेण्यात आला. आणि निवडणुकांसाठी एक लोथियन समिती स्थापन करण्यात आली होती, त्याच्या अहवालाचा, त्याच्या संदर्भाचा, त्याच्या रिपोर्टचा या ठिकाणी आधार घेऊन 1935चा कायदा वेगवेगळ्या संदर्भाचा आधार घेऊन तयार करण्यात आला. ज्यानुसार अतिशय महत्वाचे कलम आहेत म्हणजे गोष्टी होत्या. भारतीय संविधान जे सध्याचं भारतीय संविधान आहे त्याच्यातील जवळजवळ बहुतांश भाग हा 1935च्या कायद्यातून घेण्यात आलेला आहे. आता 1935च्या कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदी आपण बघणार आहोत. या कायद्यामध्ये 321 कलम व 10 परिशिष्ट होते. म्हणजे आपल्या संविधानामध्ये सध्या 8 म्हणजे संविधान लागू झालं त्यावेळेला 8 अनुसूच्या होत्या, 8 परिशिष्ट होते, ते आता 12 वर गेले. तर त्यावेळेला 321 कलम व 10 परिशिष्ट त्या 1935च्या कायद्यामध्ये होते. ऑल इंडिया फेडरेशन म्हणजेच ऑल AIF ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करावी असं या कायद्यामध्ये उल्लेख होता, ज्याला अखिल भारतीय संघ स्थापनेची तरतूद या कायद्यामध्ये होते. अखिल भारतीय संघामध्ये कोण असेल तर ब्रिटिशांच्या अधीन जो प्रदेश होता ते प्रांत, त्या व्यतिरिक्त कमिशनरचे प्रांत, त्यानंतर ब्रिटिश शासनाच्या अंतर्गत असणारे संस्थानिक, या सर्वांचा समावेश अखिल भारतीय संघामध्ये व्हावा. यामध्ये कमिशनरांचे जे प्रांत आणि बंगाल, बॉम्बे, मद्रास हे जे
प्रांत सरळ इंग्रजांच्या अधीन होते, त्यांना अखिल भारतीय संघामध्ये येणे कंपल्सरी होते. पण संस्थानिकांना हे ऐच्छिक होते, व्हॉलंटरी होते. हे त्यांच्यावर डिपेंड करत होतं की त्यांनी यावे किंवा न यावे. तर या ठिकाणी परत हा महत्वाचा मुद्दा आहे की केंद्र राज्य अधिकारामध्ये विभाजन करण्यात आलं, त्यांचे विषय वेगळे वेगळे करण्यात आले, ज्यानुसार 3 सूची निर्माण करण्यात आल्या. केंद्र सूची त्यामध्ये 59 विषय होते, स्टेट म्हणजे राज्य सूची त्यामध्ये 54 विषय होते, आणि समवर्ती सूची त्यामध्ये 36 विषय होते. आणि ह्या व्यतिरिक्त जर काही विषय उरले तर ते व्हाईसरॉयकडे देण्यात आले. या व्यतिरिक्त जर काही विषय उरले तर ते व्हाईसरॉयकडे देण्यात आले. सध्याच्या संविधानानुसार जे काही विषय उरतात ते केंद्र सरकारच्या अधीन असतात. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यामधून वगळलेले किंवा सुटलेले जे विषय असतात ते सध्या केंद्र सरकारच्या अधीन असतात. आता पुढे बघा की प्रांतामध्ये आपण बघितलं की राखीव आणि सोपीव असे विषयाचं विभाजन करून, राखीव आणि सोपीव असं विषयाचं विभाजन करून दैध शासन निर्माण करण्यात आलं होतं प्रांतामध्ये. ते 1935च्या कायद्याने रद्द करून केंद्रामध्ये लागू करण्याचं ठरवलं, पण ते केंद्रामध्ये लागू झालं नाही. ते 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये आणि 1935च्या कायद्यामध्ये केंद्रानुसार केंद्रामध्ये यशस्वी होऊ शकलं नाही. 1919च्या कायद्यानुसार ते प्रांतामध्ये लागू झालं, पण 1935च्या कायद्यानुसार ते केंद्रामध्ये लागू झाले नाही. त्यानुसार इंडिया काउन्सिल आपल्याला माहिती आहे की 1858च्या कायद्यानुसार इंडिया काउन्सिल भारत मंत्र्याच्या मदतीसाठी इंडिया काउन्सिल तयार करण्यात आलं होतं. हा जो भारत सचिव होता हे पद कायम ठेवलं, ज्याला 1947 मध्ये समाप्त केलं, पण त्याची जी परिषद होती, भारत सचिवाची जी परिषद होती ती समाप्त केली आणि त्याला सल्ला देण्यासाठी एका सल्लागार व्यक्तीची निवड करण्यात आली. ते पद निवडण्यात आलं. प्रांताचे जे गव्हर्नर होते, म्हणजे इतर जे प्रांत होते, जवळजवळ 11 प्रांत होते. या 11 प्रांतामध्ये गव्हर्नर होते. भारतामध्ये संस्थानिक सोडून, कमिशनरी प्रांत सोडून 11 प्रांत होते. या 11 प्रांताचे जे गव्हर्नर होते ते आधी व्हाईसरॉयला जबाबदार होते. त्या जागी ते आता पार्लिमेंट, आणि पार्लिमेंट सुद्धा कुठची तर ब्रिटनच्या पार्लिमेंटला आता ते जबाबदार ठरले. प्रांताचे भारताचा गव्हर्नर जनरल नाही, प्रांताचे गव्हर्नर जनरल हे आधी व्हाईसरॉयला जबाबदार होते, ते आता ब्रिटनच्या संसदेला जबाबदार झाले. प्रांतामध्ये निवडणुकीद्वारे सरकार स्थापन होईल. जे प्रांत होते, हे जे 11 प्रांत होते, त्या प्रांतामध्ये निवडणुकीद्वारे सरकार स्थापन होईल. त्यानंतर आपण बघितलं की सुरुवातीला मुस्लिम मतदारसंघ, मुस्लिमांसाठी स्वतंत्र म्हणजे कम्युनल इलेक्टोरेट देण्यात आलं. त्यानंतर शीख, ख्रिश्चन आणि युरोपियन, 1909 मध्ये मुस्लिम, 1919 मध्ये शीख, ख्रिश्चन आणि युरोपियन, आणि 1935च्या कायद्यानुसार आपल्याला माहिती आहे दलित, कामगार व महिला यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. आपल्याला माहिती आहे गोलमेज परिषदेनंतर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता, तो याच्यासाठी. त्यानंतर कामगार व महिलांचा त्यामध्ये समावेश नव्हता, पण दलितांसाठी 1932 मध्ये पुणे करार झाला होता. 11 पैकी 6 राज्य, आता प्रत्येक राज्यामध्ये जे 11 प्रांत होते त्या 11 प्रांतामध्ये स्वतःची विधानसभा, म्हणजे सध्याच्या भाषेत एक विधानसभा होती, प्रांतीय सभा होती. पण 11 पैकी 6 प्रांतामध्ये 1935च्या कायद्यानुसार एक परत द्विगृही ते करण्यात आलं. म्हणजे 6 प्रांत हे द्विगृही, म्हणजे सध्याची विधानसभा व विधान परिषद. आजही सुद्धा आपल्या 7 राज्यामध्ये विधान परिषद आहे. आता या विधान परिषदा कुठे कुठे होत्या तर सगळ्यात पहिले आसाम, नंतर बंगाल, नंतर बिहार, नंतर संयुक्त प्रांत, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो युनायटेड प्रोव्हिन्स, म्हणजे आजचा युपी. त्यानंतर बॉम्बे, म्हणजे आपला महाराष्ट्र नाही म्हणू शकत आपण, पण त्यामध्ये त्यावेळेला जे काही समाविष्ट होते ते, आणि मद्रास. बघा, 2 बॉम्बे, मद्रास हे साऊथ मध्ये, आणि हे जे 4 राज्य आहेत हे नॉर्थ वाले. तर अशा पद्धतीने तुम्ही हा क्रम ध्यानात ठेवू शकता. आसाम, बंगाल, बिहार, युपी हे 4 प्रांत महत्वाचे. त्यानंतर बॉम्बे, मद्रास. बंगाल, मद्रास आणि बॉम्बे 3 ध्यानातच ठेवायचे. त्या व्यतिरिक्त आसाम, बिहार आणि युपी म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स. त्यानंतर UPSC
ची स्थापना 1919च्या कायद्याने 1926 ला झाली, 1923 ला ली कमिशन आला. त्या व्यतिरिक्त राज्य लोकसेवा आयोग आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच दोन राज्य मिळून एक पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे लोकसेवा आयोगाची स्थापनेची तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. फेडरल कोर्ट म्हणजे आजचे जे सर्वोच्च न्यायालय आधी 1773च्या कायद्यानुसार 1774 मध्ये एक सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं होतं. त्यानंतर आता त्याचा सुटसुटीतपणा करून त्याला व्यवस्थित करून एक फेडरल कोर्ट निर्माण करण्यात आलं, ज्याची सदस्य संख्या एक सर्वोच्च चीफ जस्टिस आणि 6 इतर जस्टिस असे 7 लोकांची होती. त्यानंतर आरबीआयच्या स्थापनेची तरतूद सुद्धा या ठिकाणी होती आणि ओडिसा व सिंध हे प्रांत स्वतंत्र करावे अशी सुद्धा यामध्ये तरतूद होती. मित्रो, आपण 1935चा कायदा बघितला. आता आपण 1947चा कायदा उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे आता त्याच्यामध्ये तरतुदी अशा काही जास्त नाही आहे, पण आपण हा व्हिडिओ मोठा झाल्यामुळे आपण तो उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याला घेऊ. आणि त्यानंतर घटनेची निर्मिती हा जो उद्याचा टॉपिक आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये मी 2 लेक्चर घेणार, 2 व्हिडिओ बनवणार आणि 2 व्हिडिओमध्ये सर्व पीवायक्यू सहित आणि पीवायक्यू ला धरून आपला जो डेटा आहे तो आहेच, जो लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असो किंवा इतर मी काही संदर्भ वाचले त्याच्यातील डेटा असो, त्या व्यतिरिक्त जो एमसीक्यू आहे पीवायक्यू आहे, त्या पीवायक्यूचा आधार घेऊन आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या आजूबाजूला फिरणारी जी माहिती आहे ते मला बाहेरून काढायची गरज पडली तरी सुद्धा मी काढेल आणि खूप जास्त डिटेलमध्ये हे आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल. आता उद्याचे जे व्हिडिओ असतील ते तुम्ही नक्की आणि आवर्जून पाहावे. हे जे व्हिडिओ आहेत हे आपल्या मित्रांशी शेअर करावे. मित्रो, आमचं युट्यूब चॅनल, आमचं टेलिग्राम चॅनल याला तुम्ही जॉईन व्हावं. हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.